नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. काँग्रेसचे सरकार फक्त घोषणा करायचे, गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या. रवींद्र चव्हाण. खारेगाव येथील महायुतीच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील 24 तासांपैकी 18 तास सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असून त्यांनी देशात गेल्या 10 वर्षात 1800 पेक्षा जास्त योजना दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी यशस्वी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे देशातील सर्व लोकांचे मत हे मोदींना आहे. आधीचे देशातील काँग्रेसचे सरकार मात्र फक्त घोषणा द्यायचे, गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या. अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीवरती करून यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातील केलेल्या कामांमुळे मागच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेणार, तसेच हॅट्रिक घेऊन विजयी होतील असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खारेगाव येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केला. यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अब की बार 400 पार आणि महाराष्ट्रातील 48 जागेपैकी 45 खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात 10 वर्षात केलेली कामे, शासन आपल्या दारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, महिला वर्गांसाठी 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी योजना असो, ही केलेली कामं, मुख्यमंत्र्यांनी राज्यात व शहरात केलेली कामं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन शिंदे यांनी मेळाव्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना यावेळी केले. यावेळी महायुतीच्या मेळाव्यासाठी भाजप सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, आमदार निरंजन डावकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ता आनंद परांजपे, नजीब मुल्ला, माजी महापौर नरेश मस्के, मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, महिला संघटक लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेविका अनिता गौरी यांसह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला आधी शिवसेना विस्तारक राहुल लोंढे, रवींद्र मोरे, आनंद परांजपे, दशरथ पाटील यांनी संबोधित केले. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसेच्या व RPI कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. उमेश पाटीलजी ते उपस्थित आहेत की कशा प्रकारे जे आहे हा ब्रिज आपण पूर्ण केला, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, असे अनेक कामं जी आहेत ही आपण या कळवा असेल, मुंब्रा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये निधी असेल MMRDAच्या माध्यमाने तो आपण दिला. रेल्वे स्टेशन्सवरचे विकास कामं असतील, एस्केलेटर्स असतील, FOB असतील, फ्लायओव्हर असेल, 5वी 6वी लाईन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गेल्या 10 वर्षामध्ये सगळे रखडलेली कामं देखील आपण पुढे नेण्याचं काम आपण केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना ही कामं प्रत्येक घराघरापर्यंत जायची आहे, प्रत्येक लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. आपल्याकडे अहवाल जो आहे हा की येणारी निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळ्या पद्धतीने सर्वांपर्यंत जाऊन, सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन त्या सर्वांना या निवडणुकीचं महत्त्व पटवून देणारी निवडणूक आहे. ही निवडणूक एखाद्या मतदारसंघाचा खासदार निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाहीये. ही निवडणूक देशासाठी आणि देशाचं येणाऱ्या काळामध्ये हित जपण्यासाठी असणारी निवडणूक आहे. कल्याण लोकसभेचे उमेदवार आदरणीय श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेचे उमेदवार दिलेले आहे. आज खारेगावमध्ये सर्व पक्षमेळावा आयोजित केला होता. यामध्ये शिवसेना म्हणजे बाळासाहेब शिंदे सभाचे गट, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, त्याच्यानंतर आपल्याकडे मनसे, RPI, रासप आज सर्व पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2014 माननीय श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी दिल्यानंतर आपण ते प्रचंड बहुमताने विचार आलेले आहेत. 2019 निवडणूक झाली, आता 2024ची निवडणूक एकच म्हणाल की आपला जो विकास करतो या भागात लोकसभेचा जो विकास केला असेल तो माननीय श्रीकांत शिंदेने केला आहे. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळायचा उद्देश कर विकासा सभागृहामध्ये तो आपला आवाज उठवतो. कल्याण मतदारसंघामध्ये आपण किती कामं केली, आपल्या भागाचे काय प्रश्न असतील ते मी असं म्हणेन का माझ्या कळवा, खारेगाव, पारशी या भागामध्ये त्याने 488 कोटी रुपये दिलेले आहेत. तुम्हाला सांगतो हे काम त्यांचं बोलतो. समोरचा असल्याचा आरोग्य उड्डाण ब्रिज
आपल्याला आजच सांगतो का त्यावेळेला पालकमंत्री आदरणीय शिंदे साहेब होते, त्याने पाहणी दौरा केला. सुद्धा शिंदे साहेब, मान्य खासदार साहेब होते, सुद्धा दशरथदादा होते. दशरथदादाने 1945 संघर्ष स्थापन केली आणि सांगितलं गेलं का या भागातला आरोग्य उड्डाण ब्रिज सुद्धा राहायला पाहिजे आणि मैदान सुद्धा राहायला पाहिजे. आपल्या युगात असं आहे की आरोग्य उड्डाण ब्रिज झालेला आहे, त्याला धर्म आनंदगेचं नाव दिलं आहे आणि जो ब्रिज आपल्याकडे जो मैदान जो आहे त्या मैदानाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव दिलं आहे. हे महत्वाचे काम आहेत. जसं खारेगाव फाटक आहे, खारेगाव आपला नाका हा स्काय वॉक 2020ला मंजूर केला आहे. खरं आपल्याला माहिती आहे का आजच्या कार्यक्रमाला सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण होते, सर्व पक्ष नेते होते. तर आम्हाला बोलायचं होतं पण वेळेच्या अभावी आम्हाला त्या बोलता नाही. पण आम्हाला स्वतः असं वाटतं का आमच्या भागातले प्रश्न आहेत, आमच्या यातले खासदार काय काम करतो, विकासाचे कामे बोलणार आहे. आणि मला विश्वास आहे येत्या 20 मे रोजी आमची निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्य बटनापासून आपण सगळे आमच्या भागातील आमचे सैनिक असतील, आमचे सर्व पक्षाचे प्रचंड बहुमताने विजय करी. आमच्या बाबतीनं आजचा हा मेळावा माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने मेळावा हा यशस्वी झालेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोलशेत लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास आज सुरुवात झाली असून नालेसफाईची कामं ही विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच नालेसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात ठेवून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याबाबतच्या सूचनाही कोलशेत येथील नाल्याची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी दिल्या आहेत. कोलशेत येथे नाल्याची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त जी गोदेपुरे, तुषार पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला असून आजपासून माळशीवाडा, लोकमान्य नगर येथील नाल्याच्या सफाईला सुरुवात झाली असून तसेच येत्या 1 ते 2 दिवसात सर्वच प्रभागातील नालेसफाईला सुरुवात होईल असं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. कोलशेत येथील नाल्याची पाहणी केली. नाल्यात उतरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना हँडग्लोव्ज, बूट, मास्क इत्यादी सर्व साहित्य पुरवण्यात यावे. नालेसफाई करताना त्यातील संपूर्ण गाळ काढता जाईल. तसेच नाल्यात उगवणारी झाडेझुडपे काढण्यात यावीत अशा सूचनाही आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
महापालिका वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम आखण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये इत्यादी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला. त्यावेळी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत, कोपरी उपसमिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात. त्याचा प्रस्ताव जलद गतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावरती त्यांच्या मंजुरीची निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचंही राव यांनी म्हटलं. कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील C1 या अतिधोकादायक वर्गवारीतील 26 इमारती अजूनही व्याप्त आहेत. त्यामध्ये 178 कुटुंब आणि 67 दुकानं आहेत. त्यांचं निष्कासन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा, त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली जावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले. तत्पूर्वी परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाई यांनी कोपरी नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील सादरीकरण केले. तसेच उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, विनोद पवार, शुभांगी केसवानी यांनी विविध प्रकल्प, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था यांचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त जी गोदेपुरे इत्यादी प्रमुख अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते. राजन विचारे यांनी भरले निवडणूक अर्ज. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून आदेश आल्यावरती ठरणार. त्यानंतरच ही जागा एकनाथ शिंदे यांना की भाजपाकडे जाईल हे स्पष्ट होईल असं वक्तव्य युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या मार्फत काढण्यात आलेल्या रॅलीत आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी 11:30 वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर तेथूनच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एकच रॅली काढण्यात आली. या रॅलीत जांभळी नाका परिसरात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुझफ्फर हुसेन, राजन राजे हे सामील झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे मनोज शिंदे, विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई हे उपस्थित होते. या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते. दुपारी 12:30च्या मुहूर्तावरती राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि विचारे कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे शक्ती प्रदर्शन नाही तर हे प्रेम असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुनं नातं आहे. ही लढाई महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारले असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की शिंदेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल असा टोला ठाकरे यांनी लगावलाय. आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना राजन विचारे म्हणाले की गेली 10 वर्ष काम करण्याची संधी मला मतदारांनी दिली. मी अनेक विकास कामं केली असून काही कामं प्रगतीपथावरती आहेत असंही विचारे म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाचे मुद्दे बोलत नाहीत. 10 वर्ष फक्त फसवणूक केली. त्यांना जनता मूर्ख आहे असं वाटत आहे. विकासाचे विषय त्यांनी बाजूला ठेवले आहेत असं आव्हाड यांनी म्हटलं.
सेड शॉट एकनिष्ठ एक पक्षनिष्ठ आबांची सैनिक ठाण्याचा वाघ दिघे साहेबांचा मी सैनिक ठाण्याचा वाघ दिघे साहेबांचा मी सैनिक सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवले शाखेत गोळी आमच्या छंद गुंड घुसवली. तर या ठिकाणी लोकसभेची तिसरे उमेदवार तुम्हाला दिली हॅट्रिक करतात. आज जर बघायला गेलं तर बहुसंख्येने या ठिकाणी जनता तुमच्या या ठिकाणी सहभागी झाले, काय सांगायचं? मला वाटतं गेली 35 वर्ष या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार आणि त्यानंतर 2दा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिले. ते माझे ठाणेकर असतील, माझे नवी मुंबई जागरूक नागरिक असतील, त्याचबरोबर मीरा भाईंदर मधले नागरिक असतील. आणि 2024 साली जेव्हा लढाई होणार आहे एका निष्ठावंत वाघाची आणि गद्दारांची, तेव्हा 2014 आणि 19चे सगळे लीड मोडून देशातील सगळ्यात जास्त आघाडी घेऊन जर कोण निवडून येणार आहे तर तुमच्या माझ्या हक्काचा नेता राजन विचारे साहेब निवडून येणार आहेत. आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहायचंय. ही लढाई ही संपूर्णपणे वन साइड आहे. एका बाजूला विचारे साहेबांनी गेले 3 महिन्यापासून हातात मशाल घेऊन प्रचाराचा धडाका लावलेला आहे. समोर विरोधक अजून मैदानात यायला तयार नाही. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता पुढचे 15-20 दिवस जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. मशाल आपलं नवीन चिन्ह हे घरोघरी पोहोचवायचंय. 24 लाख मतदार आहेत, 24 लाख मतदारांपर्यंत पोहोचायचंय आणि किमान 12 ते 13 लाख मतं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळवून द्यायची आहेत. ती तुम्ही मिळवून द्याल, इंडिया आघाडीचा विजय कराल, महाविकास आघाडीचा विजय कराल. या दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आजही गद्दारीला गाडून दाखवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही ओळखा एवढं तुम्ही अक्कलवान आहात ना. ठाण्यामध्ये मक्तेदारी झाली, मक्तेदारी. केंद्रात सरकार येणार आहे, आपलं राज्यात सरकार आहे. उद्याच्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा किती काही आवाळायला लागला तर त्याचं नाक कुठं दाबायचं आणि कसं त्याचं तोंड उघडेल हे सगळ्याला माहिती असतं. आपलं केंद्रात सरकार येणार आहे, आपलं राज्यात सरकार आहे. उद्याच्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा किती काही आवाळायला लागला तर त्याचं नाक कुठं दाबायचं. आता उद्योगपतींना दम, सर्वसामान्यांना दम, टपरीवाल्याला दम. अरे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? हे अजित पवारांना घडवलं कोणी? आणि त्या शरद पवारांनी उभ्या आयुष्यात महाराष्ट्रात कोणाला दम दिलेला नाही आणि दम देऊन मतं मिळतात काय? म्हणजे उद्योगपतींनी लक्षात ठेवावं, आमचं वरती पण सरकार आहे आणि खालती पण सरकार आहे. त्याच्याने काय बिघडतं? क्या चाचा डरते काय किसी का वाटतो? आपण बघतोय की व्हिडिओ येतोय, आपल्याकडे व्हिडिओ येत आहे. आदरणीय गृहमंत्री आपले अमित शहा जाहीररित्या सांगताय त्या व्हिडिओमध्ये की आम्ही हे SC ST OBC आरक्षण संपवणार आहे, म्हणून एकदा तुम्ही परत आम्हाला निवडून द्या. याच्याकरता आपल्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली नाही, आपला प्राणांचा त्याग दिलेला नाही, आपल्याला स्वातंत्र्य याच्याकरता मिळालेलं नाही की याने दिलेली प्राणांची आहुती आणि बलिदान हे फक्त हे लोक संपून टाकूया. येणाऱ्या 20 तारखेची लढाई ही तुमची आमची नाहीये, हे निष्ठावंतांची आहे. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांची आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांची आहे आणि त्यांच्यावरचा झालेला अन्याय हे त्याच्याबरोबर लढा देणारी आहे. त्याचबरोबर या देशाची घटना तुम्हाला मला वाचवायची आहे आणि म्हणून इंडिया आघाडी पक्षाचे या घटकाचे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपली विनंती राहील की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे आणि राजन विचारे साहेबांना मशाल या चिन्हावरती हाताचा पंजा या हातामध्ये मशाल धरून आपल्याला त्यांना बहुमताने विजय करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.